केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे वस्त्रोद्योगाचे आधुनिकीकरण आणि विस्तारीकरणासाठी लाभ होईल। त्यातून उद्योग वाढून रोजगार आणि निर्यात वाढीस मदत होणार आहे। मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना बळ देणारा यंदाचा अर्थसंकल्प आहे। अर्थसंकल्पातून वस्त्रोद्योगासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत दुप्पट तरतूद केल्याने इचलकरंजीतील उद्योजकांनी समाधान व्यक्त केलं। शेतीखालोखाल रोजगार देणारा उद्योग म्हणून वस्त्रोद्योगाकडे पाहिलं जातं। इचलकरंजीमध्ये वस्त्रोद्योग मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे राज्याच्या आणि केंद्राच्या अर्थसंकल्पाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं। रविवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2026-27 सालातील अर्थसंकल्प जाहीर केला। त्यातून वस्त्रोद्योग क्षेत्राला काहीसा दिलासा मिळाला आहे। मेगा टेक्सटाईल पार्क, राष्ट्रीय फायबर योजना, मानवनिर्मित फायबर क्षेत्राचा विस्तार अशा विविध योजना राबवण्यात येणार असून राष्ट्रीय हातमाग आणि हस्तकला कार्यक्रम, टेक्स इको इनिशिएटिव्ह, आधुनिकीकरणासाठी उद्योग आणि शैक्षणिक संस्थांना सहकार्य करून उत्पादन क्षमता वाढवणं, रोजगार निर्मिती आणि निर्यातीला चालना देण्यात येणार आहे। शिवाय महात्मा गांधी ग्राम स्वराज योजनेअंतर्गत खादी, हातमाग आणि हस्तकला क्षेत्राला विशेष प्रोत्साहन दिलं जाणार आहे। परिणामी ग्रामीण भागातील कारागिरांना मोठा लाभ होणार आहे। कच्च्या मालापासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंत संपूर्ण मूल्य साखळी बळकट करण्यावर सरकारनं भर दिल्यानं वस्त्रोद्योगाच्या सर्वांगीण विकासासाठी यंदाचा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षीच्या अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी दुप्पट तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे रोजगार आणि निर्यातीमध्ये वाढ होईल असं इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। मध्ये वस्त्रोद्योगाला पंचसूत्री कार्यक्रम जाहीर केलेला आहे। त्यामुळं वस्त्रोद्योग वाढीचं धोरण केंद्र सरकारनं स्वीकारलेलं आहे। मागच्या वर्षी 5272 कोटीची वस्त्रोद्योगासाठी भांडवली तरतूद होती, पण ती वाढवून यावर्षी आता 10,000 कोटीची केलेली आहे। त्याचबरोबर वेगवेगळ्या 5 योजना वस्त्रोद्योगासाठी केलेल्या आहेत। यामध्ये खास करून जे अस्तित्वात असलेले आता ज्या उद्योग आहे, यंत्रमाग आहेत, त्यांच्या आधुनिकीकरणासाठी आणि विस्तारासाठी म्हणून नवीन योजना आणलेल्या आहेत। त्याचबरोबर निर्यात वाढीसाठी म्हणून केंद्र सरकार प्रयत्नशील आहे आणि त्याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसामध्ये निर्यात वाढ आपल्याला दिसणार आहे आणि या सर्वामुळं रोजगार वाढ होईल आणि वस्त्रोद्योगाची फार मोठी वाढ या येत्या वर्षामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। केंद्रीय अर्थसंकल्पात जाहीर केलेलं एकात्मिक वस्त्रोद्योग विकास धोरण अत्यंत स्वागतार्ह आहे। वस्त्रोद्योगाच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी अर्थव्यवस्था मजबूत होईल, तसंच मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भर भारत या संकल्पनांना अधिक बळ मिळेल असं महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे अध्यक्ष अशोक स्वामी यांनी सांगितलं।